तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज मी तुम्हाला माझ्या किचन मध्ये पूर्ण डीप क्लिनिंग दाखवणार आहे. जसं की आपल्या घरात क्षारचं पाणी असेल तर त्या क्षारच्या पाण्याचे डाग खूप पडतात. तर बेसिंग ह्या पद्धतीने खराब होत असतं. हे बघताय तुम्ही, ते क्षारच्या पाण्याने सगळे डाग पडले. हे डाग कसे काढायचे हे मी आज ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. आणि हे जे बेसिंग आहे माझं, हे सुद्धा मी डीप क्लीन करणार आहे. हे जे स्टील आहे हे सुद्धा एकदम शायनी होईल आणि खूप छान रिझल्ट येईल. सोबतच आपला हा प्लॅटफॉर्म देखील मी पूर्ण क्लीन करणार आहे. गॅस देखील कसा क्लीन करायचा, याला कशी शाईन येईल आणि काय काय प्रोडक्ट वापरायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर चला, आपण व्हिनेगरने क्षारच्या पाण्याचे जे काही डाग असतात ना ते खूप इझिली निघून जातात. तर त्यासाठी मी पहिली तर व्हिनेगरचा वापर करणार आहे. आता मी तर व्हिनेगर टाकणार आहे. थोडं व्हिनेगर पासून आपण याला थोडा वेळ असंच राहू देणार आहे आणि पुन्हा साध्या पाण्याने पहिले मी व्हिनेगर टाकून याला थोडा वेळ सोडलं होतं. तर याच्यावर आपण आधी सगळ्यात पहिले साध्या पाण्याने याला धुवून घेत असते. त्याच्यामुळे जास्त क्षारचं पाण्याने जास्त डाग नाही पडत. हे 2-3 दिवसात थोडंसं व्हिनेगर वगैरे लावून असं घासलं तर हे निघून जातं. नाही तर डीप आपण जे रेग्युलर गॅस ओटा धुतो तो रेग्युलर धुतला जातो, पण इतकं डीप क्लिनिंग आपण डेली बेसिसवर करायला होत नाही. मग 2-3 दिवसात जरी असं काम केलं तरी आपलं किचन तेवढं स्वच्छ राहतं. किचन मी पहिले आपल्या साधं जे विम बार वगैरे कोणतं लिक्विड किंवा साबण तुमच्याकडे असेल त्या साबणाने पहिले हे बेसिंग मी पहिले स्वच्छ करून घेते आणि मग त्याच्यानंतर एक आपण सोल्युशन टाकू की ज्याने हे अजून जास्त शायनी करेल. साधं लिक्विड वापरलंय जे रेग्युलर भांडे घासण्यासाठी आपण वापरतो ना, तेच लिक्विड वापरले. त्याने पहिले थोडंसं याला घासू. माझ्या प्लॅटफॉर्म जवळ असा ब्रश नेहमी वापरत असते. असं काही जाळ्या असल्या जिथं घासणीने नाही निघू शकत त्यावेळेस मी असल्या छोट्या छोट्या ब्रशचा वापर करते. आपली चहाची गाळणी झाली त्याला सुद्धा मी ह्या ब्रशने क्लीन करते. क्लीन होऊन जातो. त्याला पण साध्या पाण्याने धुवून घे पाहिजे. आता पितांबरी नाही घासल्यानंतर तुम्ही चमक बघा बेसिंगची. तर माझं हे बेसिंग पूर्ण घासून झाले पितांबरीने. तर आपण आता याला पाण्याने वॉश करू. तुम्ही बघू शकतात खाली की नाही बेसिंगला शाईन आणि इकडचे सगळे डाग निघाले. आधी मी पाण्याने गॅस पूर्ण ओला करते. लिक्विड घेऊन पहिले त्याला बर्नरमध्ये पाणी गेलं तर बर्नर खराब होत असतात, म्हणून त्यांच्यावर आपण वाट्या उलट करून ठेवून देऊ. आणि आता आपण गॅस क्लीन करू. आता मी याला पूर्ण पाण्याने वॉश केलं आहे. तर याच्यावर आपण पितांबरी पावडर आहे ना, ही मी टाकून मग पुन्हा घासणार आहे. जेवढी पितांबरी पावडर नाही घासलं तितका अजून गॅस जास्त चमकतो. हा माझा पर्सनल आहे आणि हा माझ्या ह्या गॅसला जवळजवळ 9 वर्ष झालीत. 9 वर्षापासून मी हाच गॅस वापरते, पण अजून पण तेवढाच शाईन आहे. कारण की मी नेहमी रोज नाही पण 1-2 दिवसाआड पितांबरी पावडर लावून पण त्या गॅसला घासत राहते. त्यामुळे त्या गॅसची शाईन अजून पण टिकून आहे. तर तुम्ही सुद्धा हा या पद्धतीने फॉलो करा, तुमचा गॅस पण असंच शाईन करेल. मी आता साधं पाण्याने याला धुवून घेते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा प्लॅटफॉर्म क्लीन करा. तुम्हाला छान रिझल्ट बघायला भेटेल. माझ्या या गॅसला 9 वर्ष झालेत, अजून सुद्धा त्याची शाईन अशीच अशी आहे. कुठं काळा पडलेला नाहीये, का तर मी 2-1 दिवसानंतर पितांबरी लावून पण त्याला घासत असते म्हणून. तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रिझल्ट कसा वाटतोय तेही सांगा.